एका छोट्याशा गावात ही धक्कादायक घटना घडली। हे गाव शेतीवर अवलंबून असून बहुतांश शेतकरी पावसावरच आपली उपजीविका करत होते। सततचं नापिकीचं संकट, कर्जाचा वाढता बोजा आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले होते। अशाच परिस्थितीत एका शेतकऱ्याने चुकीचा मार्ग निवडला आणि गावात खळबळ उडवून देणारी बाब समोर आली। तो शेतकरी दिसायला साधा, शांत आणि मेहनती म्हणून ओळखला जायचा। कोणाशी फारसा वाद नाही, गावच्या कार्यक्रमातही तो क्वचितच दिसायचा। त्याचं शेत डोंगराच्या अगदी जवळ होतं। एका बाजूला हिरवीगार शेती आणि दुसऱ्या बाजूला दाट जंगल। या जंगलात एक जुनी अंधारी गुहा होती। गावकऱ्यांनी त्या गुहेकडे कधीच फारसं लक्ष दिलं नव्हतं, कारण ती जागा भीतीदायक मानली जायची। सुरुवातीला त्या शेतकऱ्याने नेहमीसारखीच पिकं घेतली, मात्र काही काळानंतर त्याने आपल्या शेतात इतर पिकांआड गांजाची लागवड सुरू केली। वरून पाहिलं असता ते साधं पीक वाटायचं, त्यामुळे कुणालाही संशय येत नव्हता। पीक तयार झाल्यानंतर तो गांजाची काढणी रात्रीच्या वेळी करायचा। दिवसा तो सामान्य शेतकऱ्यासारखाच वावरायचा, पण रात्री त्याची गुप्त हालचाल सुरू व्हायची। काढणी केलेला गांजा तो थेट जंगलातील त्या गुहेत साठवून ठेवायचा। गुहेत अंधार, ओलावा आणि एकांत असल्यामुळे त्याला ती जागा सुरक्षित वाटत होती। त्याला वाटत होतं की इथे कोणीच येणार नाही आणि आपला हा प्रकार कायम लपून राहील। परंतु हळूहळू गावात कुजबूज सुरू झाली। काही लोकांना रात्री डोंगराकडे जाणारी ये-जा दिसू लागली। काही तरुणांना गुहेजवळ विचित्र वासही जाणवला। संशय बळावू लागला आणि अखेर गावकऱ्यांनी ही माहिती स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचवली। प्राथमिक चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी गुप्तपणे निरीक्षण सुरू केलं। काही दिवसांच्या पाळतीनंतर एक रात्री अचानक कारवाई करण्यात आली। शेतकरी गांजाची साठवणूक करण्यासाठी गुहेकडे जात असतानाच त्याला पकडण्यात आलं। गुहेत तपास केला असता मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक आढळून आली। ही बातमी गावात पसरताच सर्वांनाच धक्का बसला। शांत स्वभावाचा माणूस असा गुन्हा करेल यावर कुणाचाच विश्वास बसेना। या घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। अनेकांनी या प्रकाराचा निषेध केला, तर काहींनी परिस्थितीमुळे तो भरकटल्याचं मत व्यक्त केलं। ही घटना गावासाठी आणि तरुण पिढीसाठी एक मोठा धडा ठरली। कितीही अडचणी असल्या तरी बेकायदेशीर मार्ग शेवटी संकटालाच आमंत्रण देतो, हे या घटनेनं पुन्हा एकदा स्पष्ट झालं।